रियान थांब मार दी काय करतो बघू ईशान बघू कुठे रिंटा रुद्र आदेशील दादाला हा का त्याने काय केलं तुला चल चल आगे चलो हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग मस्त अशी मॉर्निंग झाली आहे सकाळची थोडीफार कामं आवरून म्हणजे खरं तर कामं काहीच नव्हती आवरली जस्ट आम्ही फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना सॅटर्डे मार्केट होतं तर मार्केटला जाऊन आलो भाजीपाला घ्यायचा होता आणि अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला मी माझ्या बाजाराची जो काय व्ह्यू वगैरे होता ओरिजिनल आवाजामध्ये सर्व काही दाखवलेलं आहे बाजारातून भाजीपाला घेऊन आलो बाजारात जाण्यासाठी फक्त मी रिऊ आणि ईशान आम्ही तिघेच आम्ही बाजारामध्ये गेलो होतो जे काय हवं होतं ना तर ते घेतलं आता घरी आल्यानंतर ना मी ऑलरेडी ना मशीन लावलेली होती मशीन ऑलरेडी झाली होती म्हणून म्हटलं चला पहिले तर कपडे वगैरे टाकून घेऊयात आणि नंतर ना आपली जी काही कामं असेल तर ती करून घेऊया जेणेकरून ना कपडे पण लवकर सुकायला म्हणजे हेल्प होईल आणि तसंही आता हिवाळ्याचे दिवस आहे तर कपडे काही जास्त पटापट सुकत नाही किंवा थंड हवा आहे आणि सकाळी पाहिलंच तुम्ही किती अर्ली मॉर्निंग धुकं वगैरे सुद्धा असतं खूप थंड आहे म्हणजे सध्या तरी आणि घरात तर म्हणजे माझ्या घरात तरी खूप जास्तच थंडी वाजते नॉर्मल असं वाटतं नेहमी म्हणजे असं उन्हात जाऊन बसावं पण ते शक्य नाही आता ना रिऊ आणि ईशान गार्डनमध्ये खेळत होते तर म्हटलं चला जी काय भाजीपाला वगैरे होता तो तर मला ठेवायचा होता पण त्याआधी घरात म्हणजे मी काहीच आवरून गेली नव्हती सर्व पसारा माझा तसाच पडला होता आल्यानंतर पहिला तर तोच आवरून घेतला किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन केलं फरशी वगैरे पुसून झाली होती आणि आता रात्री ना थोडीशी चपाती उरली होती तर त्याचाच थोडासा म्हणजे चुरमा वगैरे करून घ्यायचा होता आणि तोच खायचा असंच माझं ठरलं होतं रिऊ ईशानसुद्धा येतील आणि ते सुद्धा खातील हे डोक्यात होतं पण त्यांचं काय अजूनही पत्ता नव्हता खूप वेळचं झालं आता ते गार्डनमध्ये खेळत होते म्हणून म्हटलं आपलं हे जे काय म्हणजे चुरमा म्हणा किंवा तुम्ही त्याला काय बोलतात तुमच्या तिकडे तेही मला नक्की सांगा कोणी कोणी तुकडे पण म्हणतात किंवा कोणी चिवडा पण म्हणतं असं काहीचं ह्या जे काय चपातीचं जे भुगा वगैरे मी बनवला आहे तर त्याला आईच्या इकडं ना माझ्या तिकडे तर भुगाच बोलतात त्याला आणि सासरी तुकडे बोलतात तर तुमच्या भागात काय म्हणतात तेही मला नक्की सांगा आता हे तुकडे वगैरे तर मी बनवून घेते आणि नंतर ना रिऊ ईशानला घ्यायला जाते रिऊ ईशानला घ्यायला गेली ना तर म्हटलं चला आता तुम्हाला सुद्धा आमच्या गार्डनचा व्ह्यू दाखवते ईशान ते इथे खेळत होते आता हे जे काय आहे ना राऊंड फिरायचं त्याला काय बोलतात मला ना माहीत नाही पण त्याच्यावर मस्त रियान बसलेला होता आणि त्याला ईशानला दोघांना माहीत सुद्धा नव्हतं मी आलेली आणि गपचूप गार्डनमधून आल्यानंतर ना थोडंसं खाऊन वगैरे घेतलं आणि नंतर ना आता आम्ही सुरुवात केली होती ती बलून फुगवायला अचानकच बलून फुगवायचं हे काय असं तुम्ही म्हणाल पण आज माझ्या फ्रेंडचा बड्डे होता आणि तिचंच बड्डे सेलिब्रेट करायचं होतं म्हणून थोडं छोटंसं डेकोरेशन करायचं होतं तर त्याचीच थोडीशी तयारी सुरू होती बाकीसुद्धा मैत्रिणी आल्या होत्या पण थोडंसं काम होतं म्हणून ती
जिचा बड्डे होता तिला विश करायला गेलेली आणि आणखीनही बाकीजण येणार होते, जॉईन होणार होते. कसं काय करायचं, अरेंज कसे करायचे, हे बलून्स वगैरे ते अजून ठरलं नव्हतं. पण म्हटलं चला बलून वगैरे फुगून घ्यावेत आणि बलून थोडेसे मी मोठेच फुगवले होते. त्याचं कारण असं झालं होतं की जास्त काय बलून्स नव्हते आणि मग थोडंसं मोठं फुगवलं म्हणजे फटाफट थोडा एरिया कवर होईल असं माझ्या डोक्यात होतं. बाकी फुगवायचं कसं काय, कुठं अरेंज करायचे हे काही माहीत नव्हतं. आणि ईशानने हा व्हिडिओ घेतला, एवढा हलवत होता ना त्याला, म्हणजे मी सांगत होते की अरे असं कर, तसं पकड, पण त्याला काही इतकं जमेना. तर ठीक आहे असं म्हटलं. आता हा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीने आम्ही बलून्स वगैरे फुगून घेतले. आणि एखादा अर्धा बलून असा असतो की त्याची हवा वगैरे जाते, तशाच पद्धतीने ह्या बलूनची एवढी फटाफट हवा गेली ना, तर ईशानला म्हटलं की त्याचा जरा व्हिडिओ घे की म्हणजे एखादा दुसरा बलून असा खराब निघाला, बाकी 1-2 मुलांकडून पण फुटले कारण की ते पण खेळत होते. तर असे 3-4 बलून ह्या किटमधले थोडेसे खराब निघाले. मात्र बलूनची क्वालिटी मात्र खूप छान होती. इतक्यात बाकीच्या मैत्रिणीसुद्धा आल्या आणि आता बलून कसे अरेंज करायचे हा मोठा प्रश्न होता. तर तो बेड वगैरे सरकून घेतला, जे कर्टन वगैरे होते त्या साईडला, आणि असं काहीसा हा फायनल सेटअप आम्ही केला होता. बाकी मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या हेल्पला आणि त्यांच्याच मदतीने मी हे जे काय होतं टिपॉय वगैरे किंवा हे बलून अरेंज करणं म्हणा किंवा जो बेड होता ना तोही आम्ही सरकवून घेतला. आणि नंतरनं फायनली सर्वजण घरी आवरायला गेले. त्यावेळेस मी असं काहीसं करत होते, जसं काही मी एकटीनेच हे डेकोरेशन केले, पण असं काहीही नव्हतं, बाकी सर्वांनी हेल्प केली होती. आता मात्र बड्डे सेलिब्रेशन झालं होतं, सर्व गेले होते आणि मला बाकी जे काय म्हणजे ज्या वस्तू ज्या ठिकाणी होत्या ना तर त्याच ठेवायचं माझं इथं सुरू होतं. पहिल्यांदा तर म्हणजे खरं तर खूप कचरा झाला होता, त्या बऱ्यापैकी गेल्या होत्या आवरून. झाडू वगैरे सुद्धा मारला होता नको नको म्हणताना, कारण की मी करणारच होती. इतकं काय नव्हतं जास्त असं, पण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या म्हणा किंवा काय अशा गोष्टी होत्या. तर त्याच त्यांनी झाडू वगैरे मारून गेल्या, मला ही थोडी हेल्प होईल असं. परतही दुसरं म्हणजे स्वयंपाकाचं काम होतं, बाकी दुसरं तर काय आपल्याला असणार आहे, तर ते करायचं होतं. आता टिपॉय वगैरे घेतला होता, तर म्हटलं पहिलं तो व्यवस्थित ठेवून देऊया, जेणेकरून हे सेटअप बॉक्स वगैरे तिथे राहील. आणि कोपऱ्यात हा टिपॉय गेला म्हणजे त्याच्या वस्तू ज्या त्या ठिकाणी गेल्या म्हणजे व्यवस्थित होतंसुद्धा, नाही तर घरात भरपूर पसारा होऊन जातो. आणि ईशान्य आणि मी दोघांनी मिळून आम्ही हा जो काय बेड होता, सिंगल बेड आहे हा, तो सुद्धा सरकवून घेतला. रिव वगैरे मग लगेचच तिकडं खेळेल किंवा ते ग्लासच्या साईडला होतं, मग त्याला धक्का वगैरे लागला तर पडेल वगैरे, म्हणून म्हटलं नको रिस्क घ्यायला, आपण लगेचच सरकून घेऊया. आणि जी ती वस्तू ज्या त्या ठिकाणी गेली म्हणजे आपल्याला कामं पण सुचतात आणि फटाफट जमतात पण, म्हणजे बाकीही भरपूर कामं असतात. आता मला स्वयंपाकसुद्धा अजून करायचा होता, पण जरीही कॅमेऱ्यामध्ये कचरा दिसत नसला ना तरी बारीक बारीक डस्ट वगैरे भरपूर होती. आणि ह्या झाडू अजून नवीन आहे तर त्याची तर डस्ट जास्तच पडती आहे. म्हणजे भरपूर वेळा आता झाडून झालं आहे, पण माहीत नाही अजूनही तो इतका म्हणजे त्याची बारीक बारीक डस्ट गळती ना. हे झाडू मारल्यानंतर ना पहिल्यांदा मन होतं की नाही यार पोछा तर मारायलाच हवा. तर इतका हा कचरा झाडू, मी म्हणते झाडू कचरा नाही आहे, पण हा कचरा मात्र निघतो आहे. तुम्ही पाहू शकता की ह्या कचऱ्याचं रहस्य कुठून येतो आहे काय, किंवा सेलिब्रेशन म्हटलं की अशा गोष्टी होतच राहतात. पण बाकी बड्डे वगैरे खरंच खूप छान सेलिब्रेट झाला होता. खूप मस्त असं सरप्राईज दिलं सर्वांनी मिळून तिला, आणि बड्डे गर्ललाही ते खूप आवडलं. आता सकाळी बाजार वगैरे म्हणजे जे काय आपल्याला भाजीपाला लागणार होता तो घेऊन आली होती आठवड्याभरासाठी. आता बड्डेही सेलिब्रेशन झालं होतं. आता मात्र वेळ होती ती स्वयंपाकाची. स्वयंपाकात काय करायचं हा मोठा प्रश्न होता. जरी भाजीला आपण घेऊन आलो ना तरी आता भाजी काय, भाजीला भरपूर असतं पण भाजी काय करायची हा मोठा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. तर आज ठरवलं की चला यार वांग्याची भाजी बनवूयात. तर वांगेही आणलेले होते, फ्रेश असे मस्त होते. तर चपाती वगैरे बनवून घेतली आणि मी ना वांग्याच्या भाजीची तयारी करून वांगेसुद्धा शिजत घातले होते कढईमध्ये. आणि आता इकडं साईडला मी चपातीसुद्धा बनवून घेत आहे.
लास्ट टाईम जेव्हा मी रिवसोबत बाजारात गेली होती ना, त्याच्यानंतरनं खरं तर आज परत सेकंड टाईम रियान आणि ईशान दोघांनाही घेऊन गेले. कारण की दोघांची सुट्टी होती आणि दोघांना म्हणजे आता रियानला घेऊन जावंच लागणार होतं, पण ईशानलासुद्धा कसं सोडणार घरी. म्हणून म्हटलं चल ईशान आपण सोबत तिघंही जाऊया. आणि म्हणजे आता थोडं थोडं मी एक्सप्लोअर करायला लागले आहे. रियान ईशानसोबत मी सुद्धा बाहेर पडायला लागली आहे. ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्यात ना, म्हणजे आता ह्यांचं तर खूप बिझी शेड्यूल असतं. त्याच्यामुळं नाही होत प्रत्येक वेळेस भाजी आणायला जाणं म्हणा किंवा काय. ज्याही गोष्टी मला पॉसिबल होतील तर त्या मी करतच असते. आणि जेव्हा कधी सुट्टी वगैरे असते तर त्यावेळेस हे पण असतात हेल्पला. त्यावेळेस काही गोष्टी अरेंज होतात किंवा काही गोष्टी जी कामं आपल्याला बाहेरची असतात करायची असतात तर ती आम्ही करतच असतो. तर अशा पद्धतीने म्हणजे हे जेव्हा असतील ना तर तेव्हा खरंच खूप हेल्प होती. पण मला असं वाटतं की मी सुद्धा आता शिकायला हवं रियान ईशान सोबत. म्हणजे ना जेही मला करता येईल किंवा जे पॉसिबल होईल ना ते करायलाच पाहिजे. कारण की किती वेळ म्हणजे आता ह्यांच्या भरोश्यावर थांबलं ना मग भरपूर कामं लेट होऊन जातात आणि जे काय भाजीला वगैरे पाहिजे असतं ना तर ते इतकं म्हणावं असं सुद्धा मिळत नाही. आणि थोडंसं महाग पण भेटतं, पण काही हरकत नाही. जेव्हा इमर्जन्सी असते त्यावेळेस जवळच्या शॉपमधून ह्या गोष्टी घ्याव्याच लागत असतात. पण आता थोडासा होता वेळ, रियान ईशान दोघांनाही सुट्टी होती म्हणून ठरवलं की चला आपण जाऊन येऊयात. तेवढंच थोडंफार चेंज, थोडीशी रिस्क पण असते कारण की रियान ईशान दोघांना घ्यायचं, परत तुम्ही तर पाहिलं 2-2 पिशव्या घेऊन परत यायचं, बसमध्ये चढणं उतरणं. हे थोडंसं रिस्की होतं. पण खरंच बसवाले जे होते ना येताना तर ते खूप म्हणजे म्हणजे हे होते, म्हणजे असे नाही का चांगला स्वभाव होता त्यांचा. रियान तर पटकन उतरेना, पण त्याला होता माझा हात पकडायचा आणि माझ्या हातात 2 पिशव्या होत्या तर मी त्याचा हात कसा पकडणार. पण त्यांनी खरंच खूप वेळ म्हणजे नाही का जरा 2 मिनटं गाडी थांबवून व्यवस्थित असं उतरून दिलं. नाही तर काही ड्रायव्हर असे असतात का पटकन बस लगेचच घेतात पुढे. पण असं काही झालं नाही, आम्हीच उतरणार होतो. पण व्यवस्थित पद्धतीने उतरलो. त्याच्यामुळं म्हणजे आजचाही म्हणजे ही माझी ट्रिपच म्हणावी लागेल हिला छोटीशी, तीसुद्धा सफल झाली होती. आणि गेल्याचं थोडंसं सार्थकसुद्धा झालं होतं. व्यवस्थित फ्रेश असा भाजीपाला घेऊन आलो होतो. आणि आता आहे ना चपाती बनवत होते ना त्यावेळेस नाही तर चपाती बनवून झाल्यानंतरची मी गोष्ट सांगते तुम्हाला की सर्व स्वयंपाक झाला आहे. फक्त आता किचन ओटा वगैरे आवरायचं होतं आणि जेवण वगैरे करायचं होतं. हे आल्यानंतर ना इतक्या त्यांचा फोन आला आणि हे बोलले की मला नाईट शिफ्ट पण करावी लागणार आहे. म्हणजे सकाळी जनरल शिफ्टला गेलेले, आता नाईट शिफ्ट करून म्हणजे सकाळीच येणार दुसऱ्या दिवशी. तर आता हे लेट म्हणजे उद्याच येणार म्हटल्यावर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. किचन ओटा वगैरे क्लीन केला. आणि मी जेव्हा किचन ओटा क्लीन करण्या अगोदरच आहे ना हे भाजी जी काय आणली होती ती सर्व ईशानकडे दिली होती धुवून. तर त्याने ती व्यवस्थित अशी अरेंज करून ठेवली जेणेकरून आता ही रात्रभर वाळून जाईल आणि सकाळी मग मी भरून ठेवेल, असं काहीचं माझं